हॅलो एव्हरीवन, आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर अल्केन्समध्ये आपण आज न्यू पॉईंट पाहतोय कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. तर कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम हा स्टिरिओ आयसोमेरिझमचा एक टाईप आहे. आपण सेकंड टॉपिक पाहिलं होता आयसोमेरिझम. तर त्यामध्ये आपण क्लासिफिकेशन दिलेलं होतं. देअर आर टू टाईप्स ऑफ आयसोमेरिझम. फर्स्ट टाईप इज स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड सेकंड टाईप इज स्टेरिओ आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय ते आपण फर्स्ट पाहूया. आणि स्टेरिओ आयसोमेरिझम जर आपल्याला समजलं तर आपल्याला कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम समजणार आहे. तर पहा स्टेरिओ आयसोमेरिझम. तर स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये स्टेरिओ हा एक वर्ड आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्टेरिओ? पहा स्टेरिओचा मिनिंग आहे स्टेरिओ मीन्स स्पेस. स्टेरिओचा मिनिंग काय होतो? स्पेस होतो. मग स्टेरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन काय पहा. व्हॉट इज मीन बाय स्टेरिओ आयसोमेरिझम? पहा डेफिनेशन. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला but different spatial arrangement of atoms or groups are called stereoisomers, and this phenomenon is known as stereoisomerism. स्टेरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन काय? ज्या कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युलासुद्धा सेम असतो. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा फर्स्ट टाईप आपण पाहिला होता पहा. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम त्यामध्ये काय होतं? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युली. तर स्टेरिओ आयसोमेरिझममध्ये काय आहे? स्ट्रक्चरल फॉर्म्युलीसुद्धा सेम आहेत. कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युली, बट डिफरन्स कशामध्ये पहा? बट डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये ॲटमची किंवा ग्रुपची जी अरेंजमेंट आहे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. तर स्पॅशियल म्हणजे काय? स्पेस. तर जर स्पेसमध्ये जे ॲटम अटॅच आहेत किंवा ग्रुप अटॅच आहेत त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे, आणि म्हणून अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात? स्टेरिओ आयसोमर्स म्हणतात. आणि या फेनॉमेनॉनला काय म्हणतात? स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणतात. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? तर आपल्याला फर्स्ट स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय ते माहीत पडतं. तर स्टेरिओ आयसोमर्स म्हणजे काय? असे दोन कंपाऊंड असतात किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड असतात की ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम असतो, फक्त त्याच्यामध्ये जे ॲटम अटॅच आहेत किंवा ग्रुप अटॅच आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे ॲटमची जी अरेंजमेंट आहे किंवा ग्रुपची जी अरेंजमेंट आहे त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. म्हणून अशा कंपाऊंड्सला काय म्हणतात? स्टेरिओ आयसोमर्स म्हणतात. आणि फेनॉमेनॉनला काय म्हणतात? स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणतात. आपण जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय ते तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे स्टेरिओ आयसोमेरिझम. टाईप्स ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम. याचं क्लासिफिकेशन आपण पाठीमागे दिलेलं होतं, तरीसुद्धा एकदा पहा. स्टेरिओ आयसोमेरिझम. देअर आर 3 टाईप्स ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझमचे किती टाईप्स आहेत? 3 टाईप्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट टाईप कोणता आहे? फर्स्ट टाईप इज जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. फर्स्ट इज जिओमेट्रिकल आयसोमेरिझम. सेकंड इज ऑप्टिकल आयसोमेरिझम. अँड थर्ड इज कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. Conformational आयसोमेरिझम. देअर आर 3 टाईप्स ऑफ स्टेरिओ आयसोमेरिझम. स्टेरिओ आयसोमेरिझमचे 3 टाईप आहेत. 3 टाईप कोणते? फर्स्ट इज जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, सेकंड टाईप इज ऑप्टिकल आयसोमेरिझम, अँड थर्ड इज कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. हे 3 टाईप आहेत. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला हा अल्किन टॉपिकमध्ये पाहायचा आहे. नेक्स्ट आपला हायड्रोकार्बन कोणता असणार आहे? अल्केन्स. त्याच्यामध्ये आपण जिओमेट्रिकल आयसोमेरिझम पाहणार आहेत. ऑप्टिकल आयसोमेरिझम आपण 12th पाहणार आहेत. ऑप्टिकल आयसोमेरिझम आणि कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम आत्ता आपण पाहणार आहेत अल्केन्समध्ये.
तर आजचा आपला हा टॉपिक आहे कोणता? कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. तर कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम हा कशाचा टाईप आहे? तर स्टिरिओ आयसोमेरिझमचा टाईप आहे. समलित प्रसारणा इथपर्यंत लिहून घ्या. आपण कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय ते डिटेलमध्ये पाहूया. नोट करा हे. हां, कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम. कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझम म्हणजे काय ते आपण पाहूया. हां, कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझममध्ये आपण फर्स्ट सेंटेन्स लिहितोय, अल्केन कंटेन्स कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. आपल्याला माहीत आहे की अल्केनमध्ये कोणता बॉन्ड असतो? कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. हां, हा जो सिंगल बॉन्ड आहे त्या सिंगल बॉन्डला आपण काय म्हणतो? नेहमी सिग्मा बॉन्ड म्हणतो. डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा बॉन्ड एक पाय बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड असेल तर एक सिग्मा बॉन्ड दोन पाय बॉन्ड. हां, अल्केनमध्ये बॉन्ड कोणता आहे? कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे आणि सिंगल बॉन्ड नेहमी कोणता बॉन्ड असतो? सिग्मा बॉन्ड असतो. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो, अल्केन कंटेन्स कार्बन कार्बन सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. सिग्मा, दिस इज दी सिम्बॉल ऑफ सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. समजले सर्वांना? फर्स्ट सेंटेन्स, अल्केन कंटेन्स कार्बन कार्बन सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे पहा, सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजेच कोणता? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड अंडरगोज फ्री रोटेशन ॲट रूम टेम्परेचर. पहा, हा जो सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे त्या सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्डचं काय होतं? फ्री रोटेशन होतं. फ्री रोटेशन ॲट रूम टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर असतं? 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे आपलं रूम टेम्परेचर असतं. म्हणजे सध्या जे आहे ते टेम्परेचर म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जे टेम्परेचर असतं ते टेम्परेचर आपलं कोणतं असतं? रूम टेम्परेचर. आणि ह्या रूम टेम्परेचरला काय होतं? हा जो सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे अल्केनमधला त्याचं काय होतं? फ्री रोटेशन. पहा, समजा हा एक आपला कार्बन ॲटम आहे आणि हा एक हात माझा दुसरा कार्बन ॲटम आहे. पहा, हा एक कार्बन ॲटम आहे आणि हा एक कार्बन ॲटम आहे. ह्या दोघांच्यामध्ये काय? हा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. दिस इज कॉल्ड सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड. पहा, हा काय होतो? फ्री रोटेट होऊ शकतो. फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. इथे लक्षात पहा, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये हा जो सिंगल बॉन्ड आहे त्याचं काय होतं? फ्री रोटेशन ॲट रूम टेम्परेचर. समजलं? डबल बॉन्ड रोटेट होईल का? पहा, आता हा आहे डबल बॉन्ड. पहा, हा एक कार्बन ॲटम आहे, हा एक कार्बन ॲटम आहे आणि ह्या दोघांच्यामध्ये हा आहे डबल बॉन्ड. तर डबल बॉन्ड रोटेट होतो का? दिस इज कॉल्ड रेस्ट्रिक्टेड रोटेशन अबाउट कार्बन कार्बन डबल बॉन्ड. तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड रोटेट होत नाही. तुम्ही जर रोटेट करायला गेला तर हा बॉन्ड काय होणार? ब्रेक होणार. फक्त काय होतं? सिंगल बॉन्ड सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्ड फक्त काय होतो? रोटेट होतो. फ्री रोटेशन ॲट रूम टेम्परेचर. कोणता वर्ड महत्त्वाचा आहे इथं? फ्री रोटेशन. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. फ्री रोटेशन ॲट रूम टेम्परेचर. समजलं सर्वांना? त्यानंतर आता आपण लिहा कन्फॉर्मेशनल आयसोमेरिझमची डेफिनेशन. पहा, इथे आपल्याला डेफिनेशन समजेल आता. हां, डेफिनेशन मला सांग, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं कार्बन कार्बन सिग्मा कोव्हॅलेंट बॉन्डचं रोटेशन झाल्यामुळे आता आपल्याला तर माहीत आहे की कार्बन ॲटमची फक्त ही एकच व्हॅलन्स नसते, तर ह्या कार्बन ॲटमला अजून 3 ग्रुप अटॅच असणार आहेत किंवा ॲटम अटॅच असणार आहेत. ह्याही कार्बन ॲटमला काय अटॅच असणार आहेत? अजून 3 ॲटम दुसरे ग्रुप अटॅच असणार आहेत. म्हणजे जर समजा हा बॉन्ड रोटेट झाला तर ह्या कार्बन ॲटमला किंवा ह्या कार्बन ॲटमला जे ॲटम किंवा ग्रुप अटॅच आहेत त्यांच्या पोझिशन काय होणार? चेंज होणार ना. आणि पोझिशन चेंज झाली तर आपल्याला दुसरा कंपाऊंड मिळणार. तो कंपाऊंड आणि हा कंपाऊंड एकमेकांचे काय असतात? कन्फॉर्मर्स असतात. आलं लक्षात? तीच आपण डेफिनेशन लिहितोय. पहा, डेफिनेशन काय? पहा, द डिफरंट spatial arrangement of atoms or groups that can be converted into one another by free rotation about
free rotation about carbon carbon single covalent bond, carbon carbon single covalent bond are called conformations, or conformers or rotamers. दिस इज द डेफिनेशन ऑफ कन्फॉर्मेशन्स. आधी आपण कन्फॉर्मेशन्स म्हणजे काय ते बघा. कन्फॉर्मेशन्स किंवा कन्फॉर्मर्स किंवा रोटामर्स. कन्फॉर्मेशन्स म्हणजे काय पहा, द डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. द डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स म्हणजे तुम्ही कोणताही मॉलिक्यूल घेतला तर त्या मॉलिक्यूलमध्ये कार्बन ॲटमला किंवा दुसऱ्या एखाद्या ॲटमला जे ॲटम अटॅच असतात किंवा जे ग्रुप अटॅच असतात त्यांची जी अरेंजमेंट आहे ती कशी असते, एक स्पेशल असते, एका स्पेसमध्ये असते. दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इंटू वन अनदर म्हणजे ती जी अरेंजमेंट आहे ॲटमची, ती ॲटमची अरेंजमेंट आपल्याला काय करता येते, कन्व्हर्ट करता येते दुसऱ्या अरेंजमेंटमध्ये. कशी करणार, बाय फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे. आणि सिंगल कोव्हलंट बॉन्डचं काय होतं, रूम टेम्परेचरला फ्री रोटेशन होतं. आणि फ्री रोटेशन झाल्यामुळं ती जी काही अरेंजमेंट आहे ॲटमचे किंवा ग्रुपचे ती काय होते, चेंज होते. म्हणजे आपल्याला काय मिळतो, एक दुसरा कंपाऊंड मिळतो. अरेंजमेंट म्हणजे ॲटमची किंवा ग्रुपची जी पोझिशन आहे ती पोझिशन काय होते, चेंज होते आणि त्यामुळे आपल्याला एक दुसरा कंपाऊंड मिळतो. मग पहिला जो कंपाऊंड आहे आणि रोटेट झाल्यानंतर जो दुसरा कंपाऊंड आपल्याला मिळाला आहे ते कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, कन्फॉर्मेशन्स असतात किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो, कन्फॉर्मर्स किंवा रोटामर्स. पहा अजून मी तुम्हाला ही डेफिनेशन एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतो आहे. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. फक्त जनरल एक्झाम्पल पहा. हा काय आहे, कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे. याचं काय होऊ शकतं, फ्री रोटेशन होऊ शकतं. समजा ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक्स वाय आणि झेड अटॅच आहे. ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, एक्स वाय आणि झेड अटॅच आहे. समजते सर ना. हा आहे कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड, दिस इज कॉल्ड सिग्मा कोव्हलंट बॉन्ड. आणि ह्या कार्बन ॲटमला एक्स वाय झेड अटॅच आहेत, ह्याही कार्बन ॲटमला एक्स वाय झेड अटॅच आहेत. तर आपण काय करूया, हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तो आपण काय करूया, रोटेट करूया. हा बॉन्ड आपण काय करूया, रोटेट करूया. कारण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे म्हटल्यानंतर तो काय होणार, इझिली रोटेट होणार. रोटेट झाल्यानंतर आपण काय करूया, एक कार्बन ॲटम कोणता तरी रोटेट करूया, एक कोणता तरी आपण फिक्स ठेवूया. समजा आपण हा कार्बन ॲटम फिक्स ठेवला, फर्स्ट कार्बन ॲटम फिक्स ठेवला म्हणजे एक्स वाय आणि झेड यांची जी अरेंजमेंट आहे ती चेंज होईल का, नाही चेंज होणार. कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे. आपण कोणता कार्बन ॲटम रोटेट केला आहे, हा कार्बन ॲटम आपण रोटेट केला. तर एक्स वाय आणि झेड याच्या पोझिशन काय होतील, चेंज होतील. आता समजा आपण 180 डिग्रीमध्ये हा आपण काय केला, रोटेट केला. तर एक्स काय होणार, 180 डिग्रीमध्ये म्हणजे हा एक्स इथं होता तो एक्स इथे येणार, झेड इथे जाईल, वाय इथे येईल. एक्स इथे येणार वाय आणि इथे येणार झेड. आता मला सांगा, ह्या कंपाऊंडमध्ये सपोज दिस इज ए कंपाऊंड अँड दिस इज बी कंपाऊंड. आता मला सांगा, ए कंपाऊंडमध्ये आणि बी कंपाऊंडमध्ये जे ॲटम अटॅच आहेत किंवा जे ग्रुप अटॅच आहेत त्यांची पोझिशन सेम आहे का, तर त्यांची पोझिशन सेम नाही आहे. त्यांची पोझिशन कशी आहे, डिफरंट आहे. डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. येते लक्षात. पहा इथे ह्या कार्बन ॲटमला पहा एक्स वाय झेड ह्या डायरेक्शनमध्ये अटॅच आहेत. तर आपण काय केलं आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड रोटेट केला आणि त्यामुळे यांची जी अरेंजमेंट आहे ती अरेंजमेंट काय झाली, चेंज झाली. मग मला सांग, ए कंपाऊंड आणि बी कंपाऊंड यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, यांचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे. डिफरंट कशामध्ये सांगा, डिफरंट अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. आणि यांनाच आपण काय म्हणतो आहे, कन्फॉर्मेशन्स म्हणतो आहे. म्हणजे ए आणि बी हे एकमेकांचे काय झाले, कन्फॉर्मेशन्स. यांनाच आपण काय म्हणतो, कन्फॉर्मर्स किंवा यांनाच आपण काय म्हणतो, रोटामर्स. तीच डेफिनेशन आपण बोर्डवरती लिहिले. पहा डेफिनेशन काय लिहिले, द डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स. दिस इज कॉल्ड डिफरंट स्पॅशियल अरेंजमेंट ऑफ ॲटम्स ऑर ग्रुप्स दॅट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन अनदर. म्हणजे ही अरेंजमेंट आपल्याला चेंज करता येते, कन्वर्ट करता येते दुसऱ्या फॉर्ममध्ये. कन्वर्टेड इंटू वन अदर. कशी करणार तुम्ही कन्वर्ट, बाय फ्री रोटेशन अबाउट कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड. जर तुम्ही हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर तुम्ही सिंगल बॉन्ड कोव्हलंट बॉन्ड हा जर तुम्ही रोटेट केला तर काय होणार, दुसरा फॉर्म येणार, दुसरा फॉर्म तुम्हाला मिळणार. अँड दॅट फॉर्म्स आर कॉल्ड ॲज कन्फॉर्मेशन्स ऑर कन्फॉर्मर्स ऑर रोटॅमर्स. समजले सरांना.
आता पहा एक एक्झाम्पल पहा हा एक काय आहे कार्बनेटम, हा आहे कार्बनेटम, ह्या दोघांच्या मध्ये हा आहे सिंगल बॉन्ड. याला हा एक्स अटॅच आहे आणि ह्या दुसऱ्याला पण हा एक्स अटॅच आहे. तर काय केलं आपण, समजा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर आपण रोटेट केला, हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर रोटेट केला तर याची पोझिशन, समजा आपण हा कार्बनेटम रोटेट केला, आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर आपण रोटेट केला तर याची पोझिशन करणार, सांगा याची पोझिशन करणार चेंज होणार ना, समजतंय. म्हणजे आपल्याला काय मिळाला, एक हा कन्फर्मर झाला, एक हा कन्फर्मर आणि हा दुसरा कन्फर्मर, समजतंय सर्वांना. तेच आपण इथं सांगितलेलं आहे, तीच डेफिनेशन आहे, नोट करा हे. आता आपण कन्फॉर्मेशनची डेफिनेशन लिहिली. याच्यामध्ये आपण काय पाहतोय की कार्बन कार्बनमध्ये जो सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे, तो सिग्मा कोव्हलंट बॉन्डचं काय होतंय, फ्री रोटेशन होतं आहे ॲट रूम टेम्परेचर. पण एक क्वेश्चन असा आहे की क्वेश्चन काय व्हाय मॉलिक्यूल अंडरगोज रोटेशन अबाउट सिग्मा बॉन्ड. मॉलिक्यूल का रोटेट होत असेल अबाउट सिग्मा कोव्हलंट बॉन्ड, कारण सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे तो इझिली रोटेट होतो आहे रूम टेम्परेचरला. पण रोटेशन का होतं, तर त्याचं रिझन काय ॲन्सर काय त्याचं, ॲन्सर आहे टू डिक्रीज स्ट्रेन, किंवा आपण म्हणू शकतो टू इन्क्रीज स्टॅबिलिटी. जर समजा रोटेशन झाल्यामुळं जर त्या कंपाऊंडची स्टॅबिलिटी जर इन्क्रीज होत असेल तर तो मॉलिक्यूल का होणार, रोटेट होणार. म्हणजे हा एक मॉलिक्यूल आहे आणि हा एक मॉलिक्यूल आहे आणि तो काय आहे, अनस्टेबल आहे. तर याच्यामध्ये स्ट्रेन जास्त आहे, म्हणजे हा कसा आहे, अनस्टेबल आहे, एनर्जीची जास्त आहे, अनस्टेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये काय आहे, कार्बन कार्बन सिंगल कोव्हलंट बॉन्ड आहे, म्हणजे सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे. जर हा अनस्टेबल असेल तर हा प्रयत्न काय करणार, स्टेबल होण्याचा. आणि याच्यामध्ये सिग्मा कोव्हलंट बॉन्ड आहे, त्यामुळे काय होणार, हा इझिली रोटेट होणार. इझिली रोटेट झाल्यामुळं आपल्याला काय मिळणार, एक दुसरा कन्फर्मर मिळणार की जो कसा आहे, मोर स्टेबल आहे. लक्षात येत आहे, म्हणजे टू इन्क्रीज स्टॅबिलिटी किंवा टू डिक्रीज स्ट्रेन, समजते सर ना. म्हणजे मॉलिक्यूलचं रोटेशन का होतं, म्हणजे व्हाय मॉलिक्यूल अंडरगोज रोटेशन अबाउट सिग्मा बॉन्ड, तर टू इन्क्रीज स्टॅबिलिटी किंवा टू डिक्रीज स्ट्रेन. त्या मॉलिक्यूलची स्टॅबिलिटी जर इन्क्रीज होत असेल रोटेशन झाल्यामुळे तर त्याचं रोटेशन इझिली होणार. येते लक्षात, व्हाय मॉलिक्यूल अंडरगोज रोटेशन अबाउट सिग्मा बॉन्ड, तर त्याचं रिझन काय, टू डिक्रीज स्ट्रेन ऑर टू इन्क्रीज स्टॅबिलिटी. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, कन्फॉर्मेशन्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय टू प्रोजेक्शन्स. कन्फॉर्मेशन्स आपल्याला दोन प्रोजेक्शननं रिप्रेझेंट करता येतात. याच्यामध्ये फर्स्ट आहे कॅपिटल ए, सॉहॉर्स प्रोजेक्शन्स, अँड सेकंड इज न्यूमन प्रोजेक्शन्स. कन्फॉर्मेशन्स आपल्याला दोन प्रोजेक्शन रिप्रेझेंट करता येतात. त्यातलं फर्स्ट आहे सॉहर्स प्रोजेक्शन्स अँड सेकंड इज न्यूमन प्रोजेक्शन्स. तर हे सॉहर्स प्रोजेक्शन म्हणजे काय आणि न्यूमन प्रोजेक्शन म्हणजे काय ते आपण पाहूया. फर्स्ट हे नोट करा. फर्स्ट आपण पाहूया सॉहर्स प्रोजेक्शन. तर त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, कन्फॉर्मेशन्स ऑफ इथेन. इथेनचं स्ट्रक्चर काय आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH3. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ इथेन. इथेनमध्ये आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. ह्या कार्बनला हायड्रोजन किती अटॅच आहेत, 3. दिस इज फर्स्ट हायड्रोजन, दिस इज सेकंड हायड्रोजन अँड दिस इज थर्ड हायड्रोजन. ह्याही कार्बनला 3 H अटॅच आहेत, 1, 2 and 3. दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ इथेन. याच्यामध्ये जर समजा तुम्ही ह्या एंडकडून जर तुम्ही ह्या इथेन मॉलिक्यूलला पाहिलं, तर हा जो कार्बनटम आहे तो तुमच्याबरोबर समोर असेल, बरोबर. हा कार्बनटम म्हणजे हा एक कार्बनटम आहे, हे एंड म्हणजे काय, कार्बनटम.
हे एंड म्हणजे कार्बन टर्म. आणि जर मी समजा ह्या डायरेक्शनमध्ये जर पाहिलं तर हा माझ्या समोर आहे, त्यामुळे ह्या कार्बन टर्मला काय म्हणायचं, फ्रंट कार्बोनेटम. आणि हा जो कार्बोनेटम आहे त्याला काय म्हणायचं, रिअर कार्बोनेटम. मग मला सांगा हा जो कार्बोनेटम आहे तो कार्बोनेटम कोणता आहे, दिस इज कॉल्ड फ्रंट कार्बोनेटम. दिस इज कॉल्ड फ्रंट कार्बोनेटम अँड दिस इज कॉल्ड रिअर कार्बोनेटम. दिस इज कॉल्ड रिअर कार्बोनेटम. समजलं सर्वांना. त्यानंतर आपण करूया सॉहर्स प्रोजेक्शन. सॉहर्स प्रोजेक्शन काढायची कसे तर हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तो लॉंग दाखवायचा आहे. दिस इज कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. हा कार्बोनेटम, हा कार्बोनेटम. दिस इज फ्रंट कार्बोनेटम, दिस इज रिअर कार्बोनेटम. ह्या फ्रंट कार्बोनेटमला किती एच अटॅच आहेत, 3 एच अटॅच आहेत. आता हे जे 3 एच अटॅच आहेत ना, ते 3 एच अशा पद्धतीने अटॅच करायचे की त्या 2 एचमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आला पाहिजे, 120 डिग्री आला पाहिजे, 120 डिग्री आला पाहिजे. अशा पद्धतीने काय करायचे, ह्या कार्बोनेटमला हे 3 एच अटॅच करायचे आहेत. याच्यामध्ये मी फर्स्ट काय करतोय, 1 एच इथे अटॅच करतोय, तर राहिलेले 2 एच मी अशा अटॅच करणार की या बरोबर 3 एचमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आला पाहिजे, 120 डिग्री. म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे, 120. हा पण आहे 120. इथे लक्षात. म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे, समजतं ना सर्वांना, म्हणजे हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल तो किती आहे, 120 डिग्री. हा पण बॉन्ड अँगल 120 डिग्री, हा पण बॉन्ड अँगल 120 डिग्री. अशा पद्धतीने काय करायचे तुम्हाला, हे 3 एच अटॅच करायचे आहेत कार्बोनेटमला. येथे सर्वांच्या लक्षात. हा कार्बोनेटम कोणता आहे, लोअर साईड. दिस इज अप्पर साईड, दिस इज लोअर साईड. लोअर साईडला जो कार्बोनेटम आपण काढलाय तो कोणता आहे, फ्रंट कार्बोनेटम. आता हा आहे रिअर कार्बोनेटम. ह्या रिअर कार्बोनेटमला काय अटॅच आहेत, एच अटॅच आहेत. रिअर कार्बोनेटमला किती एच अटॅच आहेत, 3 एच अटॅच आहेत. हे पण 3 एच अशा अटॅच करायचे की त्या 3 एचमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती झाला पाहिजे, 120 डिग्री झाला पाहिजे. इथे मी करतोय फर्स्ट एच अटॅच, हा एच. जसे आपण फ्रंट कार्बोनेटमला एच अटॅच केलेत सेम त्या टाईप याला आपण अटॅच करतोय. येते सर्वांच्या लक्षात. हा जो बॉन्ड अँगल आहे तो बॉन्ड अँगल किती आहे, 120. हा बॉन्ड अँगल 120, हा बॉन्ड अँगल 120. आलं लक्षात. म्हणजे फक्त आपण काय केलंय कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड काढलाय आणि फक्त उलटा वाय काढायचा. उलटा वाय हा काढला आपण उलटा वाय, बरोबर 120 डिग्री अँगल होतोय. आपण दुसरा उलटा वाय काढलाय त्याच कार्बोनेटमला. हा झाला ह्या कार्बोनेटमचा उलटा वाय, हा झाला ह्या कार्बोनेटमचा उलटा वाय. आलं लक्षात. एकदम सिंपल आहे. अँड दिस कन्फॉर्मेशन इज नोन ॲज, दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. तर याला काय म्हणायचं आहे, एस्लिप्स कन्फॉर्मेशन. तर एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय, त्याचीही आपण डेफिनेशन पाहणार आहेत. तर एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय ह्या फ्रंट कार्बोनेटमचा जो एच आहे त्याच्याबरोबर पाठीमागं हा एच आहे. म्हणजे जर समजा आपण याला नंबरिंग केलं, समजा हा आहे एच ए, हा आहे एच बी, हा आहे एच सी. तर रिअर कार्बोनेटमचे हे काय आहेत, एच ए, एच पी आणि एच सी. म्हणजे फ्रंट कार्बोनेटमचा हा जो हायड्रोजन आहे एच ए, बरोबर त्याच्या पाठीमागं काय आलाय, रिअर कार्बोनेटमचा हायड्रोजन आलाय, एच आलाय. म्हणजे बरोबर याच्या पाठीमागं हा आहे. म्हणजे जर तुम्ही इथून मॉलिक्यूल जर पाहिलं ना, तुम्हाला फक्त हाच दिसणार, हा दिसणार नाही. म्हणजे हा हायड्रोजन काय झाला आहे, ह्या हायड्रोजनच्या पाठीमागं लपलेला आहे. येते का लक्षात का नाही येत. समजा हा आहे कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड. हा आहे समजा, याला आपण काय करूया, फ्रंट कार्बोनेटम कन्सिडर करूया आणि हे जे एंड आहे त्याला आपण रिअर कार्बोनेटम कन्सिडर करूया. हा आहे रिअर फ्रंट कार्बोनेटमला एच ए. हा आहे रिअर कार्बोनेटमचा एच ए आणि मी काय केला होता इथं फ्रंट कार्बोनेटमला एच ए अटॅच केला. हा काय आहे एच ए फ्रंट कार्बोनेटमचा आणि हा आहे एच ए रिअर कार्बोनेटमचा. ओके. आणि मी जर समजा ह्या डायरेक्शनमध्ये जर पाहिलं तर मला फक्त काय दिसणार आहे, तर फ्रंट कार्बोनेटमचा एच ए दिसणार आहे. आणि ह्या बरोबर एच एच्या पाठीमागं रिअर कार्बोनेटमचा एच ए आहे. जर तुम्ही असं पाहिलं तर बरोबर ते का एकमेकांच्या पाठीमागं जाणार ते. तर याला म्हणतात एस्लिप्स कन्फॉर्मेशन. आलं लक्षात. म्हणजे फ्रंट कार्बोनेटमचा जो एच आहे त्याच्या बरोबर बॅक साईडला रिअर कार्बोनेटमचा एच जर आला, येते लक्षात, तर त्याला म्हणतं एस्लिप्स कन्फॉर्मेशन. तेही आपण पाहणार आहेत डेफिनेशन. त्यानंतर याच्यामध्ये आपण काय करूया, हा जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल आपण काय करूया, रोटेट करूया. हा मॉलिक्यूल आपण काय करूया, रोटेट करूया. रोटेट आपल्याला करायचं आहे. म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ॲज इट इज राहणार.
कोणता कार्बन अटम रोटेट करता, एकतर फ्रंट कार्बन अटम रोटेट करा किंवा एकतर रिअर कार्बन अटम रोटेट करा. समजा आपण काय करूया, फ्रंट कार्बन अटम ॲज इट इज ठेवूया. पहा, फ्रंट कार्बन अटम ॲज इट इज, फ्रंट कार्बन अटम ॲज इट इज. पहा, हा आहे HA, हा आहे HB आणि हा आहे HC. येते लक्षात. तर आपण काय केलं आहे, हा जो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे तो आपण काय केला आहे, रोटेट केला आहे. येते लक्षात. रोटेट केल्यामुळं काय होणार सांगा, HA, HB आणि HC, HA रिअर कार्बन अटमचे त्यांच्या पोझिशन काय होणार, चेंज होणार, त्यांची अरेंजमेंट काय होणार, चेंज होणार. पहा, मी इथे दाखवतो आहे. आता पहा, हा काय काढला आपण, उलटा वाय. आता इथे आपण काय करूया, सरळ वाय काढूया. आपण सरळ वाय काढूया. हा वाय म्हणजे पहा, हा एच आहे बरोबर त्याच्या अपोजिट येईल, इथे येईल बरोबर याच्या अपोजिट येईल. पहा, इथे मी काढतोय हा एच एच एच. आपण हे काय दाखवलेत, हा HA, हा HB, हा HC. आता आपण काय केलं आहे, हा जो रिअर कार्बन अटम आहे तो आपण रोटेट केला आहे अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. मग सांगा काय होणार, हा एच आहे समजा आपण 180 डिग्रीमध्ये रोटेट केला, तर हा एच ए कुठे येणार, बरोबर त्याच्या अपोजिट येणार. म्हणजे हा काय झाला HA. HB कुठे जाणार, बरोबर त्याच्या अपोजिट जाणार 180 डिग्री म्हणल्यानंतर. आणि हा SA बरोबर त्याच्या अपोजिट जाणार C, HC. इथे सर्वांच्या लक्षात. अँड दिस इज कॉल्ड staggered conformation. This is called staggered conformation. This is called staggered conformation. आता थोडंसं तुम्हाला इथे काय करून इमॅजिनेशन करावं लागणार आहे. पूर्ण हा जो पॉईंट आहे तो थेऑरेटिकल आहे, त्यामुळे थोडंसं इमॅजिनेशन हे तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे नीट पहा, हा काय आहे आपला कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे. दिस इज फ्रंट कार्बन अटम, दिस इज रिअर कार्बन अटम. पहा, हा काय होता, रिअर कार्बन अटमला एच अटॅच होता बरोबर. हा काय होता, रिअर कार्बन अटमला एच अटॅच होता. पहा, इथे आहे फ्रंट कार्बन अटमला हा एच आहे. पहा, हा आहे फ्रंट कार्बन अटमचा एच आहे आणि हा आहे रिअर कार्बन अटमचा HA. तर आपण काय केलं, हा जो कार्बन अटम आहे तो कार्बन अटम आपण काय केला, रोटेट केला आहे अबाउट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. आणि रोटेशन झाल्यामुळं काय होणार सांगा, हा तर आपण रोटेट केला नाही, हा ॲज इट इज आहे एच आहे. पहा, हा आपण काय केलं आहे 180 डिग्रीमध्ये रोटेट केला आहे. 180 डिग्रीमध्ये रोटेट केल्यानंतर पहा, हा काय होणार, बरोबर याच्या अपोजिट जाणार. म्हणजे अशी पोझिशन येणार ती. इथे सर्वांच्या लक्षात. पहा, याला काय म्हणायचं, याला म्हणायचं एसलिप्स कन्फॉर्मेशन. याला काय म्हणायचं, एसलिप्स कन्फॉर्मेशन. 180 डिग्रीमध्ये जर रोटेट केला तर हा बरोबर याच्या अपोजिट जाणार, म्हणजे असं जाणार तो. अँड दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. म्हणजे हा एच आहे आणि हा एच आहे एकमेकांपासून कसे गेले, लांब गेले. पहिले कसे होते, एकदम क्लोज होते. जर क्लोज असतील तर ते म्हणायचं एसलिप्स कन्फॉर्मेशन. जर ते एकमेकांपासून लांब गेले तर त्याला म्हणायचं स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. समजते सर्वांना. नोट करा हे. आपण पुढचे पॉईंट्स पाहूया. नोट करा. हां, आता आपण सॉहर्स प्रोजेक्शन पाहिलं. याच्यामध्ये आपण 2 कन्फॉर्मेशन्स पाहिलेत. फर्स्ट इज एसलिप्स कन्फॉर्मेशन अँड सेकंड इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. तर एसलिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय ते आपण थेऑरेटिकली लिहूया. हां, इथे मी फर्स्ट काय ड्रॉ करतो आहे, एसलिप्स कन्फॉर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. पहा, हा काय होता, कार्बन कार्बन सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड होता. दिस इज फ्रंट कार्बन अटम, दिस इज रिअर कार्बन अटम. फ्रंट कार्बन अटमला हे काय होते, एच अटॅच होते, एच. दिस इज HA, HB, HC. यालाही काय अटॅच होते, 3 हायड्रोजन ॲटम अटॅच होते. जसे फ्रंटला आहेत तसेच रिअरला आहेत. दिस इज HA, दिस इज HB अँड दिस इज HC. दिस इज कॉल्ड एसलिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज एसलिप्स कन्फॉर्मेशन. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय, हा आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. दिस इज फ्रंट कार्बन अटम, दिस इज रिअर कार्बन अटम. फ्रंट कार्बन अटम ॲज इट इज HA, HB, HC. आता आपण हा काय केला आहे 180 डिग्रीमध्ये रोटेट केला आहे. हा झाला बरोबर उलटा वाय. तर आता आपण काय करतो, बरोबर हा सरळ वाय काढतो आहे. पहा, HA काय येणार, पहा हा HA काय येणार, बरोबर अपोजिट येणार त्याच्या HA. दिस इज HA, दिस इज हा काय होणार सांगा HC होणार आणि हा काय होणार HB होणार. इथे लक्षात. अँड दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आता एसलिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय त्याचं डेफिनेशन पहा. याच्यामध्ये आपण फर्स्ट लिहितोय एसलिप्स कन्फॉर्मेशन. एसलिप्स कन्फॉर्मेशन्स म्हणजे काय पहा, एसलिप्स कन्फॉर्मेशनची डेफिनेशन पहा. हायड्रोजन ॲटम्स, द कन्फॉर्मेशन्स इन विच हायड्रोजन ॲटम्स
attached to two carbon atoms are as close together as possible. एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू टू कार्बन ॲटम्स आर ॲज क्लोज टुगेदर ॲज पॉसिबल. म्हणजे दोन कार्बन ॲटमला जे हायड्रोजन अटॅच असतात ते हायड्रोजन जर एकदम क्लोज असतील तर अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं आहे? एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणायचं आहे. म्हणजे पहा, दिस इज रिअर कार्बन, दिस इज फ्रंट कार्बन. रिअर कार्बनला हा एच अटॅच आहे, एच आहे, आणि फ्रंट कार्बनचा हा एच ए. तर हे दोन एच ए, हे दोन हायड्रोजन ॲटम कसे आहेत? एकदम क्लोज आहेत ना. पहा, हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू टू कार्बन ॲटम्स आर ॲज क्लोज ॲज टुगेदर पॉसिबल आर कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे, नेक्स्ट इज स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशनची डेफिनेशन काय लिहायची? डेफिनेशन इथपर्यंत सेम आहे ॲजपर्यंत. काय लिहायचं? हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू टू कार्बन ॲटम्स आर ॲज फार अपार्ट ॲज पॉसिबल. स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय? हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू टू कार्बन ॲटम्स आर ॲज फार अपार्ट ॲज पॉसिबल. म्हणजे कार्बन ॲटमला जे हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते जेव्हा एकमेकांपासून खूप दूर जातात म्हणजे रोटेट केल्यानंतर ते जे कन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल ते कन्फॉर्मेशन म्हणजे कोणतं असतं? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. म्हणजे दोन कार्बन ॲटमला जे हायड्रोजन अटॅच असतात ते हायड्रोजन जर एकमेकांपासून लांब असतील, खूप दूर असतील, तर अशा कन्फॉर्मेशनला काय म्हणायचं आहे? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. मला सांगा, एस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय? दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. एच ए दोघांचे एच ए कसे एकदम क्लोज आहेत. समजा आता हाच एच ए काय झाला? त्याच्यापासून दूर गेला. दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. रोटेट केल्यानंतर काय होतं? दुसरा कन्फॉर्मर आपल्याला मिळतो. अँड दिस इज कॉल्ड, आता पहा, हा एच ए आणि हा एच ए एकमेकांपासून कसे आहेत? दूर आहेत. अँड दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. जर क्लोज असतील तर त्याला काय म्हणायचं? एस्लिप्स कन्फॉर्मेशन. जर ते एकमेकांपासून दूर गेले तर त्याला काय म्हणायचं? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. येते सर्वांच्या लक्षात? आता पहा, त्यानंतर याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपल्याला द्यायचा आहे, स्क्यू. थर्ड पॉईंट याच्यामध्ये स्क्यू ऑर गॉश कन्फॉर्मेशन. न्यू पॉईंट कोणता आहे? स्क्यू ऑर गॉश कन्फॉर्मेशन्स. तर याची डेफिनेशन काय पहा? intermediate conformations in between eclipse and staggered conformations called skew or gauche conformations. तर स्क्यू किंवा गॉश कन्फॉर्मेशन म्हणजे काय? इंटरमिडिएट कन्फॉर्मेशन्स इन बिटवीन इस्लिप्स अँड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन आर कॉल्ड स्क्यू ऑर गॉश कन्फॉर्मेशन. मी तुम्हाला आत्ता सांगितलं पहा, इस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय आणि स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन म्हणजे काय. इथे लक्षात मला सांगा, हे जे कन्फॉर्मेशन आहे ते कोणतं आहे? हायड्रोजन ॲटम कसे आहेत? क्लोज. दिस इज कॉल्ड एस्लिप्स कन्फॉर्मेशन. हायड्रोजन ॲटम कसे आहेत? फार आहेत, दूर आहेत. ते म्हणजे कोणतं? स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आता एस्लिप्स पण नाही आहे
आणि स्टॅगर्ड पण नाही आहे. याच्यामध्ये जे काय कन्फर्मेशन्स येतील म्हणजे जे काय असं कन्फर्मेशन असेल हे म्हणजे कोणतं होतं आपलं, हे म्हणजे इस्लिप्स कन्फर्मेशन. आता काय झालं, हे कन्फर्मेशन आपल्याला मिळालं. दिस इज कॉल्ड स्क्यू कन्फर्मेशन. ना हे इस्लिप्स पण आहे ना हे स्टॅगर्ड पण आहे. म्हणजे इस्लिप्स आणि स्टॅगर्डच्या मध्ये जे पण आपल्याला कन्फर्मेशन्स मिळतील त्यांना काय म्हणतात, स्क्यू कन्फर्मेशन्स किंवा स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स. येते सर्वांच्या लक्षात, समजतं ना सर्वांना. याला काय म्हणायचं, इस्लिप्स, याला म्हणायचं स्टॅगर्ड. आणि इस्लिप्स आणि स्टॅगर्डच्या इस्लिप्स पण नाही आहे आणि स्टॅगर्ड पण नाही आहे तर त्याला काय म्हणायचं, हे स्क्यू कन्फर्मेशन किंवा गॉश कन्फर्मेशन. लक्षात, स्क्यू और गॉश कन्फर्मेशन्स म्हणजे काय, इंटरमिडिएट कन्फर्मेशन्स इन बिटवीन इस्लिप्स अँड स्टॅगर्ड कन्फर्मेशन्स आर कॉल्ड स्क्यू और गॉश कन्फर्मेशन. समजलं, इस्लिप्स कन्फर्मेशन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि स्क्यू किंवा गॉश कन्फर्मेशन. नोट करा हे. सेकंड आहे न्यूमन प्रोजेक्शन्स. तर आपण काय पाहतोय, एक्झाम्पल कोणतं पाहतो आपण, कन्फर्मेशन्स ऑफ इथेन. तर इथेनचे आपण काय ड्रॉ केले होते, सॉहर्स प्रोजेक्शन. आता आपण इथेनचे काय ड्रॉ करतोय, न्यूमन प्रोजेक्शन्स. इथेनचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत आहे, सी सिंगल बॉन्ड, सी एच 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 एच. दिस इज इथेन. दिस इज फ्रंट कार्बोनेटम. हा जो कार्बोनेटम आहे तो कोणता आहे, फ्रंट कार्बोनेटम. दिस इज फ्रंट कार्बोनेटम अँड दिस इज रियर कार्बोनेटम. दिस इज रियर कार्बोनेटम. हा कोणता कार्बोनेटम आहे, फ्रंट कार्बोनेटम आणि हा आहे रियर कार्बोनेटम. त्यानंतर पहा न्यूमन प्रोजेक्शन्समध्ये आपल्याला फर्स्ट पॉईंट लिहायचा आहे. फर्स्ट पॉईंट आहे फ्रंट कार्बोनेटम. फ्रंट कार्बोनेटम इन दिस प्रोजेक्शन फ्रंट कार्बोनेटम इज रिप्रेझेंटेड. फ्रंट कार्बोनेटम इज रिप्रेझेंटेड बाय ए पॉईंट. तर हा जो फ्रंट कार्बोनेटम आहे तो फ्रंट कार्बोनेटम कसं रिप्रेझेंट करायचा आहे, कशाने रिप्रेझेंट करायचं आहे, पॉईंट. म्हणजे पहा इथे एक मी पॉईंट ड्रॉ करतोय, पॉईंट. दिस इज पॉईंट. तर हा पॉईंट म्हणजे काय, आपला फ्रंट कार्बोनेटम. इथे लक्षात. मग हा रियर कार्बोनेटम कसा रिप्रेझेंट करतात, पहा रियर कार्बोनेटम इज रिप्रेझेंटेड बाय ए सर्कल. तर हा जो रियर कार्बोनेटम आहे तो रियर कार्बोनेटम कशाने रिप्रेझेंट केला जातो, सर्कलनं रिप्रेझेंट केला जातो. सर्कल पहा, हा आहे पॉईंट म्हणजे फ्रंट कार्बोनेटम अँड दिस इज सर्कल. पहा हे जे सर्कल आहे ते सर्कल म्हणजे काय असणार आपलं, हे सर्कल म्हणजे रियर कार्बोनेटम. समजलं. तर हा पॉईंट म्हणजे फ्रंट कार्बोनेटम आणि हे सर्कल म्हणजे रियर कार्बोनेटम. त्यानंतर फ्रंट कार्बोनेटमला किती एच अटॅच आहेत, 3 एच अटॅच आहेत. 1 2 3. म्हणजे ह्या पॉईंटला म्हणजेच ह्या फ्रंट कार्बोनेटमला किती एच अटॅच आहेत, 3 एच अटॅच आहेत. पहा ते 3 एच आपण ड्रॉ करतोय. दिस इज फर्स्ट एच. त्यानंतर हा सेकंड एच आणि त्यानंतर हा थर्ड एच. पहा ह्या 2 एचमध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे, 120 डिग्री. हा 120 डिग्री आहे. हा बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे. हा बॉन्ड अँगल 120 डिग्री आहे. इथं समजते सर ना, हा जो अँगल आहे ह्या एचमध्ये आणि एचमध्ये तो किती आहे, 120 डिग्री. पुढे रियर कार्बोनेटम म्हणजे काय, तर रियर कार्बोनेटम म्हणजे हे सर्कल आहे. मग ह्या रियर कार्बोनेटमला पण 3 एच अटॅच आहेत. मग ते 3 एच कशा दाखवायचे आहेत, फ्रॉम दी एज ऑफ सर्कल. पहा हे जे सर्कल आहे ह्या सर्कलच्या एजपासून काय काढायचे आहेत, हे 3 एच काढायचे आहेत. दिस इज फर्स्ट एच, दिस इज सेकंड एच अँड दिस इज थर्ड एच. अँड दिस कन्फॉर्मेशन इज नोन ॲज इस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज कॉल्ड इस्लिप्स कन्फॉर्मेशन. तर याला काय म्हणायचं आहे, इस्लिप्स कन्फॉर्मेशन असं म्हणत आहे. समजले सर ना, इस्लिप्स कन्फॉर्मेशन म्हणजे काय ते. पहा फ्रंट कार्बोनेटमचा जो एच आहे त्याच्याबरोबर पाठीमागं रियर कार्बोनेटमचा एच आहे. म्हणजे ह्या एचच्या पाठीमागं हा एच आहे. म्हणजे हा एच आहे एच ए आणि हा पण काय एच ए. पण तो बरोबर एका पाठीमागं एक आहे. हा आपल्याला दिसत नाही आहे पण आपल्याला ह्या प्लेनवरती काढण्यासाठी, बोर्डवरती काढण्यासाठी किंवा तुमच्या पेपरवरती काढण्यासाठी हा थोडासा एच आपण काय करतो, स्लाईडला करतो. पण ॲक्च्युली ह्या एचच्या बरोबर पाठीमागं हा एच आहे, ते लक्ष ठेवा तुम्ही. आलं लक्षात. त्यानंतर हा जो फॉर्म आहे तो कोणता आहे, इस्लिप्स कन्फॉर्मेशन. दिस इज इस्लिप्स कन्फॉर्मेशन. त्यानंतर आता आपण काढू स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. तर स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन काढताना फक्त काय करायचं आहे, हा जो रियर कार्बोनेटम आहे किंवा हा जो फ्रंट कार्बोनेटम आहे त्यापैकी एक कार्बोनेटम काय करायचं, फक्त रोटेट करायचा. आपण काय करूया, हा जो रियर कार्बोनेटम आहे म्हणजे हे जे सर्कल आहे ते सर्कल आपण काय करूया, रोटेट करूया 60 डिग्री अँगलमध्ये. कितीमध्ये, 60 डिग्री अँगल. म्हणजे पहा
ह्या दोन एचच्या मध्ये जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 120 आहे आणि बरोबर याच्यामध्ये जो आहे म्हणजे इथं जर आला हा एच तर तो कोणता अँगल होणार 60 डिग्री अँगल होणार. म्हणजे पहा दिस इज पॉईंट, दिस इज फ्रंट कार्बन, दिस इज रिअर कार्बन. आपण काय करूया फ्रंट जो कार्बन आहे तो आपण ॲज इट इज ठेवूया, कॉन्स्टंट ठेवूया एच एच एच. आता पहा हा जो बॉन्ड अँगल आहे तो किती आहे 120 डिग्री आहे. आता 60 डिग्री म्हणजे कोणता अँगल येणार सांगा. 60 डिग्री म्हणजे अँगल कोणता येणार तर बरोबर याच्या मध्ये येणार हा. म्हणजे इथे एक एच आपण ड्रा करूया. हा आहे रिअर कार्बन ॲटमचा एच, हा आहे रिअर कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच. तर आपण काय केलं आहे, आपण काय केलं याला रोटेट केलं आहे. किती डिग्री अँगलमध्ये आपण याला रोटेट केलं आहे, रोटेट 60 डिग्री अँगल. तर हा जो आपल्याला कन्फॉर्मेशन मिळाला आहे दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन, दिस इज कॉल्ड स्टॅगर्ड कन्फॉर्मेशन. आता एक लक्षात इकडं हा आहे फ्रंट कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच, बरोबर एका पाठीमागे एक येते आणि याच्यामध्ये जो हा डायहेड्रल अँगल आहे, डायहेड्रल अँगल आहे तो किती आहे 0 डिग्री आहे. हा आहे फ्रंट कार्बनचा एच आणि हा आहे रिअर कार्बनचा एच. याच्या दोन्हीमध्ये जो अँगल आहे तो अँगल किती आहे 60 डिग्री आहे. इथे लक्षात. अँड दिस इज कॉल्ड डायहेड्रल अँगल. आता डायहेड्रल अँगल म्हणजे काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉन्ड अँगल अँड डायहेड्रल अँगल हे आपण नेक्स्ट लेक्चर पाहणार आहोत. समजले सर्वांना इथपर्यंत तर हे नोट करा. आपण पुढच्या लेक्चरला राहिलेले पॉईंट्स आपण पाहूया. थँक्यू.